उग्रासन या आसनाची पूर्वस्थिती दंडस्थिती आहे. या आसनात आपण 4 अंकात करायचे आणि 4 अंकात सोडायचे. या आसनामुळे आपल्याला पोटाच्या स्नायूंना कमरेच्या स्नायूंना चांगला ताण मिळतो. हे आसन करण्यास थोडंसं कठीण आहे, परंतु काही सरावानंतर आपणास ते जमतं हे नक्की आहे. त्यामुळं काही कोणाला जर वैद्यकीय प्रॉब्लेम असतील किंवा काही शल्यचिकित्सा झालेली असेल तर आपल्या वैद्यकीय सल्लागाराकडून आपण परवानगी घ्यावी, करावी की न करावी हे त्यांच्याकडून निश्चित करून घ्यावे आणि मगच योगासनास सुरुवात करावी असं मी आपल्याला नमूद करतो. या आसनामुळे आपल्या कमरेच्या स्नायूंना पोटाच्या स्नायूंना चांगला ताण मिळतो. तेथील अंतेंद्रिये अंतःस्रावी ग्रंथी त्याचप्रमाणे पचनेंद्रिये कार्यरत होतात. गुडघ्याचे स्नायू चांगले कार्यरत होतात. म्हणून हे आसन योगशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. तरी आपण आता हे आसन करायचे. हे आसनं आपल्याला आवडल्यास आपण लाईक करावं, सबस्क्राईब करावं. आसनाला आपण सुरुवात करूया. 1 ला दोन्ही पाय उजवा पाय उजव्या बाजूला, डावा पाय डाव्या बाजूला जास्तीत जास्त अंतर घ्यावं. 1, 2 ला श्वास सोडत दोन्ही हात खाली जमिनीला तळवे टेकवायचे. 2, 3 ला कोपर वाकवायचे आणि टाळू जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. 3, 4 उजव्या हाताने उजव्या पायाचा बोटा आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा बोटा पकडावा. या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करावा. सावकाश आसन सोडायचे. 1 ला दोन्ही हात डोक्याजवळ, 2 ला टाळूवर उचलायची, हात सरळ, 3 ला सावकाश हात जागेवरती, 4 ला उजवं पाऊल जागेवर, डावं पाऊल जागेवरती,